नमस्कार मित्रांनो, मी राम मिनी ब्लॉग यूट्यूब चॅनल. तर आज एका गोष्टीवरती बोलायचं होतं की हाऊ टू बी सेल्फ मोटिवेटेड, म्हणजे आपण स्वतः कसं प्रोत्साहित राहिलं पाहिजे किंवा आपण एक पॉझिटिव्ह वाईबमध्ये कसं राहिलं पाहिजे. तर त्याच्याविषयी बोलायचं म्हटलं तर तुम्ही एखादं कार्य करत असाल किंवा एखादी गोष्ट करायचं तुमच्या डोक्यामध्ये विचार येत असेल, तर ती तुम्ही सहजपणे करायला हाताळा, म्हणजे करायला घ्या. कारण असं नाही की आपण एखाद्या गोष्टीमुळे अडकलो किंवा कोणीतरी अडवं येईल किंवा लोक काय बोलतील ह्याचा विचारच करत बसलो तर आपण कधी घेणार ना ती गोष्ट हाताळायला. सो सेल्फ मोटिवेटेड कसं राहायचं, तर नवीन नवीन गोष्टी शिकायचं, नवीन नवीन गोष्टी करायला घ्यायचं आणि जे जुने विचार किंवा जुन्या गोष्टी आहेत त्या लेट डाऊन म्हणजे पाठीमागच ठेवायचं. आणि आपण जोपर्यंत मूव ऑन करत नाही तोपर्यंत त्या मागच्या गोष्टी आहेत त्या मी विसरू शकत नाही. सो माझं इतकं सांगायचं आहे गोष्ट की तुम्ही स्वतःला इतकं म्हणजे महत्त्व द्या किंवा तुमच्या स्वतःच्या गोष्टींना इतकं महत्त्व द्या की एखादं म्हणजे जरी 100 लोक नावं ठेवत असतील तरी आपण स्वतः येस, आय एम डुईंग वेल अँड आय एम अँड आय कॅन, ह्या गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवायच्या. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही एज्युकेट बना. म्हणजे तुम्हाला जर का व्हिडिओ क्रिएटर्स करायचं असेल तर एक 4 शब्द जास्ती पण बोलता यायला पाहिजे 4 चौघात. आणि एखाद्या विषयावरती तुम्हाला जरी बोलायला दिले तर त्याच्यावरती पण तुम्हाला बोलता आलं पाहिजे. असं नाही की मी 4 शब्द बोलेन आणि जाईन, असं नाही. तर सेल्फ मोटिवेटेड म्हणजे काय, जरी 100 लोक जरी तुम्हाला नावं ठेवत असतील तर 101वा व्यक्ती किंवा तुम्ही स्वतः हां हेच योग्य आहे हे तुम्ही प्रूव्हन करून दाखवायला पाहिजे, प्रूव्ह करून दाखवायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर म्हटलं तर तुम्हाला कार्य तरी तुम्ही करायला घेतलाय पण त्याचा रिझल्ट आजच्या आज भेटणार नाही, पण एक दिवस नक्की, एक दिवस नक्की. कारण सक्सेस हे आजच्या आज नाही, त्याच्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. जसं थेंबे थेंबे तळे साचे. आणि तुम्ही जोपर्यंत स्टार्ट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्याबद्दलचा गेम पण समजणार नाही की हां हे असंच आहे. म्हणजे जसं जसं तुम्ही पुढच्या स्टेप्स घेत जाल तसं तसं तुमचं काम अजून इझी बनेल, कारण ते तुम्ही अनुभवातून घेत असाल. कळलं ना? अनुभवातून शिकत असाल किंवा अनुभवातून अजून ते कसं चांगलं होईल ते तुम्हाला समजत जाईल. आणि गोष्ट म्हणजे बरेचसे लोक नावं ठेवतील किंवा बरेचसे लोक तुम्हाला लेट डाऊन करायचा प्रयत्न करतील, जे तुमचे दुश्मन लोक आहेत किंवा तुमच्यावरती ते जेलसी फील करत असतील. ते लोक तुमचा विश्वास नाही तू करू शकत नाही असं पण म्हणून सांगतील, बट असं नाही. तुम्ही एखादी गोष्ट हात म्हणजे करायला घेतली आहे पण ती अनसक्सेसफुल होईल की सक्सेसफुल होईल ह्याचा विचार तुम्ही नाही करायचा, ते सगळं भगवंतांवरती सोडायचं. कारण भगवंतांनी जन्म दिलाय म्हणजे त्यांचे पण काहीतरी प्लॅन्स असतील ना, की आपल्याकडून इतके कष्ट करून घ्यायचे आहेत किंवा आपल्याला ह्या स्टेप्समधून जायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला कुठला तरी एक चांगला मार्ग भेटणार असं. प्रयत्न सोडू नका, प्रयत्न करत राहा, प्रयत्नाशी परमेश्वर. आणि
ह्याच्यानंतर मी असेच नवनवीन व्हिडिओज माझे स्वतःचे बनवून टाकत राहीन यूट्यूब चॅनलवरती. डू सबस्क्राईब अँड डू शेअर. धन्यवाद.